अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना जनगणना क्रमातून वगळण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश. महत्त्वपूर्ण परिपत्रक निघालेले आहे 2 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळण्याचे स्पष्ट निर्देश व सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील शासनपत्र जनगणना 2010-291 प्रक्रमांक 186-5 दिनांक 6 मे 2010 रोजी जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार यापूर्वी 27 एप्रिल 2010 व 29 एप्रिल 2010 रोजी शासनाने दिलेल्या सूचनाचे पुनरुच्चार करत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या निर्णयाबाबत सर्व संबंधित विभाग, अधिकारी व यंत्रणांना योग्य माहिती देण्यात आलेली नसल्याची बाब शासनाच्या निर्देशनास आल्याने हे परिपत्रक करण्यात आले आहे. पूर्वीच्या पत्रांचा संदर्भ. या निर्णयासाठी शासनाने काही महत्त्वाच्या पत्रांचा आधार घेतला आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 27 एप्रिल 2010चे पत्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची दिनांक 27 एप्रिल 2010चे पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 16 एप्रिल 2010चे पत्र समावेश आहे. या सर्व पत्रामध्ये शिक्षकांना जनगणना कामातून वगळण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली होती. स्पष्ट सूचना देण्याची गरज शासनाने नमूद केली आहे की वरील सूचनाचे योग्य प्रकारे प्रसारण झालेले नसल्याने अनेक ठिकाणी शिक्षकांना अजूनही जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व विभाग, कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ या सूचनांची माहिती देऊन आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षकांच्या शैक्षणिक कामावर परिणाम टाळण्याचा उद्देश. या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे शिक्षकांचे शैक्षणिक कार्य अबाधित ठेवणे हा आहे. जनगणना ह्यासारख्या मोठ्या व वेळखाऊ कामात शिक्षकांना गुंतवल्यास विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. सर्व स्तरावर अंमलबजावणीची अपेक्षा. शासनाने या आदेशाची अंमलबजावणी राज्यभर एकसमान पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त तसेच जनगणना विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सहसचिव बा. रायलापूरकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या ह्या पत्रामुळे शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शिक्षण व्यवस्थेवर होणारा अनावश्यक ताण कमी होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होत आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. 6 मे 2010चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.